हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये रक्ताभिसरण संस्था सुरू केली होती. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सायन्सची सिरीज आपण चालू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण सायन्सचे सगळे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये आपण रक्ताभिसरण संस्थेला सुरुवात केली आणि मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न केला की बारीक पॉईंट तुम्हाला शोधून या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, जे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. काहीसुद्धा राहिलं नाही पाहिजे, एक्झाममधलं कोणताही टॉपिक सुटला नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण पहिला सब टॉपिक रक्त हा कव्हर केला आहे ना. मला बऱ्याच त्याच्या पॉझिटिव्ह फीडबॅक्स आले आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवा, मराठी प्लस इंग्लिश. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे की दोन्ही आपण भाषेचा वापर करणार आहोत, मराठी आणि हिंदी. जास्त मराठीच राहणार आहे आणि त्या शब्दांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्यालासुद्धा आपण कव्हर करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? आपण हृदय शिकणार आहोत. हृदय म्हणजे मानवी हृदय, ह्युमन हार्ट, याचा स्ट्रक्चर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओची एक विशेष गोष्ट आहे मित्रांनो, की आतापर्यंत तुम्ही जे यूट्यूबला व्हिडिओ पाहिलं असन त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसलं असन की समोर नोट्स असतात, ते पॉईंट वाचतात आणि पॉईंट वाचून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, जर तुम्ही पुस्तक वाचलं काय आणि ते पॉईंट वाचून तुम्हाला त्यांनी सांगितलं काय, याच्यात काही फरक आहे का? मला काही कमेंट्स अशा पण आल्या होत्या की आम्ही सायन्सचं वाचतो पण आमच्या लक्षात राहत नाही. ते हेच कारण आहे की नुसतं वाचल्यानं काहीही होत नाही. सायन्स हा असा टॉपिक आहे मित्रांनो की हे तुम्हाला समजून घ्यावा लागतो, अंडरस्टँड करून घ्यावा लागतो. त्याच्याशिवाय तुम्हाला हे लक्षात राहणारच नाही. नुसतं वाचून किंवा पाठांतराने यानं होणार नाही. कारण आयोगाचा जो पॅटर्न आहे ना, आता सीसॅटचा पॅटर्न तुम्हाला पाठांतरावर भर देण्यास काहीही गरज नाही. याच्यावर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे हार्टचा, हृदयाचा स्ट्रक्चर समजून सांगणार आहे ते मी एका डायग्रामद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि मी इतकं खात्रीनं सांगू शकतो की आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवर असा तरी व्हिडिओ पाहिला नसन की ज्याच्यामध्ये एका डायग्रामद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या असतील. आणि एकदा का तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला ना, तर तुम्हाला हार्टबद्दल कोणतीही भविष्यात प्रॉब्लेम जाणारच नाही. मी अशा काही गोष्टी तुम्हाला या आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे की जे तुम्हाला 11-12मध्ये सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी नीटचा अभ्यास करतात ना, ते या गोष्टींचा अभ्यास करतात. आणि आता आयोग दिवसेंदिवस हार्ड होत चालला आहे, तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. तर त्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि किमान 1 ते 2 वेळा तरी हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला भविष्यात कधीही याबद्दल प्रॉब्लेम जाणार नाही. आणि सोबतच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी 5 प्रश्न विचारणार आहे. ते 5 प्रश्न मागच्या व्हिडिओवर आधारित आहे. पाहूया तुम्ही मागचा व्हिडिओ कसा पाहिला, तुम्हाला काही लक्षात राहिलं की नाही. त्या 5 प्रश्नांची उत्तरे कोणी बरोबर देते ते पाहूया. खाली कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नांची उत्तरे अवश्य द्या. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक केल्याशिवाय समोर जाऊ नका. तुमचे लाईक्स हे पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला इन्स्पिरेशनल ठरतात. तर कृपया करून व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका आणि मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. पहा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज एका डायग्रामद्वारे पूर्ण हार्टचं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. तर हे जे तुम्हाला दिसत आहे हे काय? हे ह्युमन हार्ट आहे. हे मी आकृती काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला मी शिकवणार आहे. तर हा ह्युमन हार्ट आहे, याचा स्ट्रक्चर शिकणार आहोत. सगळ्यात मोठी गोष्ट की आपला हार्ट जो आहे ना, हा 4 कप्प्यांचा असतो. 4 चेंबर्ड हार्ट आहे आपला. किती कप्प्यांचा हार्ट आहे? 4 कप्प्यांचा आपला हार्ट असतो. आता या गोष्टी आपण काय करतो माहिती आहे का? हे पाठ करत बसतो. 4 कप्पे ह्युमन हार्ट हा 4 चेंबर्ड असतो. या गोष्टी पाठ करायच्या नसतात. डायग्राम तुमच्या डोक्यात आली की सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून घेतला ना, तर ही डायग्राम तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसून जाईल. कोणती गोष्ट तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही. कसं? तर चला सुरुवात करूया. हा हार्ट आहे आपला. याचे 2 भाग तुम्हाला क्लिअर दिसत असतील. हा बघा, या रेषेपासून मी रेष काढता इथं, ही रेष दिसत आहे. या रेषेपासून तुम्हाला हा वरचा एक भाग दिसत असेल आणि खालचा एक भाग दिसत असेल. ओके, तर वरचा जो भाग दिसत आहे तुम्हाला, हा छोटा आहे ना, छोटा भाग आहे, याला म्हणतात अलिंद. आणि जो खालचा भाग आहे याला म्हणतात निलय. ठीक आहे. अलिंद इंग्लिशमध्ये काय म्हणतात याला इंग्लिशमध्ये म्हणतात आर्ट्रियम. ओके. आणि निलयला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? व्हेंट्रिकल. सोपं आहे. 2 भाग पडले, वरचा अलिंद, खालचा निलय. ठीक आहे. आता इथंच मी एक गोष्ट क्लिअर करून टाकतो. तुम्हाला आकृतीवरून तुम्हाला समजलं असेल. सांगा बरं मला, अलिंद मोठा की निलय मोठा? दिसता क्षणी तुम्हाला समजून जाते की हा निलय मोठा दिसत आहे, अलिंद छोटा आहे.
आता या गोष्टी जेव्हा आपण आकृती पाहत नाही ना, या गोष्टी पाठ कराव्या लागतात. आता मला सांगा, ही गोष्ट पाठ करायची आहे का? नाही. डायग्राम लक्षात आली, डोक्यात आली की तुम्ही ताबडतोब सांगू शकता की अलिंद छोटा असते आणि निलय मोठा असतो. झालं क्लिअर. एक पॉईंट इथंच क्लिअर झाला डायग्राम टॉपिक सुरू झाल्याबरोबर. पण आपण तर म्हटलंय की आपला हार्ट हा 4 कप्प्यांचा, तो 4 चेंबर्ड हार्ट आहे आपला. इथं तर 2च झाले, 4 कुठून होतात? तर जसं या ठिकाणी 2 कप्पे झाले, तसे या उभ्या रेषेद्वारे सुद्धा अजून याचे असे पार्ट्स पडतात. मग आता 2 भाग कोणाकोणाचे झाले बघा. या अलिंदचे सुद्धा 2 भाग झाले. हा अलिंदचा पहिला भाग, हा दुसरा भाग. तसंच निलेचे सुद्धा 2 भाग झाले ना. हा तिसरा भाग देऊ आपण याला, हा 4 भाग. ठीक आहे. म्हणजे 4 भाग झाले आता. 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 चेंबर्ड आपला हार्ट तयार झाला. 2 भाग कोणाचे आहे? 2 भाग अलिंदचे वरच्या, खालचे 2 भाग निलयचे. असे 4 भाग आपल्या हार्टचे पडतात. इतकं कळालं तुम्हाला? अतिशय सोपं. 4 चेंबर हार्ट, कोणता छोटा कोणता मोठा हे कळालं तुम्हाला. 4 चेंबर कसे झाले, कोणाचे 2 आहे, कोणाचे 2 आहे, आणि आता याच्यामध्ये याचे नाव आहेत आहे ना. वरचा अलिंद, खालचा तर निलय आहे, पण या 4हीचं सुद्धा नाव आहे, 4घांचं नाव असते. सगळ्यात पहिला भाग हा कोणाचा भाग आहे? अलिंदचा भाग आहे. म्हणून नाव पण खूप सोपं आहे. डायग्राम म्हणूनच नाव लक्षात राहते. कसं? याच्या जागा कुठं आहे, याची सिच्युएशन कुठं लोकेटेड आहे, त्याच्यावरून याचं नाव पडते. ह्या डाव्या बाजूला आहे ना, डाव्या बाजूला आहे म्हणून याला म्हणतात लेफ्ट आर्ट्रियम. म्हणजेच काय मराठीत? डावा अलिंद. डावा अलिंद. आता सांगा, हे नाव पाठ करायची गरज आहे का? नाही. डाव्या बाजूला आहे म्हणून डावा अलिंद, लेफ्ट आर्ट्रियम. एल ए लक्षात ठेवत जा. मी पुढं सगळा एल ए म्हणून याचा उल्लेख करणार आहे, लेफ्ट आर्ट्रियम. तसंच हा कोणत्या बाजूला आहे? हा उजव्या बाजूला आहे म्हणून याचं नाव राईट आर्ट्रियम. राईट म्हणजे काय? उजवा. आर्ट्रियम म्हणजे अलिंद, उजवा अलिंद. आता सांगा, काही गरज पाठ करण्याची? बिलकुल नाही. तसंच निलेचे सुद्धा 2 नावं. हा कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे म्हणून लेफ्ट व्हेंट्रिकल. म्हणजे काय? डावा निलय. त्याच्यानंतर हा उजव्या बाजूला आहे म्हणून राईट व्हेंट्रियम. म्हणजे काय? उजवा निलय. 4 चेंबर झाले. 4ही चेंबरचे नावही माहीत झाले. याच्यात तुम्हाला काही कठीण वाटलं, पाठ करण्यासारखं वाटलं? नाही. कारण तुम्हाला आता सोपं वाटत आहे, कारण तुम्हाला मी समजावून सांगत आहे, तुम्हाला थोडं समजत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत आहे ना. तुम्हाला मी सांगितलं होतं की अलिंद छोटा, निलय मोठा. आता या 2 गोष्टी, आता फक्त वरच्या भागाचा विचार करा. अलिंदचे 2 भाग, हा पहिला डावा अलिंद, हा उजवा अलिंद. याच्यामध्ये पण लहान मोठेपणा असतो. मग या 2 अलिंदामध्ये मोठा कोणता आणि छोटा कोणता? पाठ बिलकुल करायचं नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं डायग्राम म्हणूनच समजवायचं. डायग्राम कसं? आता या ठिकाणी अलिंदचे 2 भाग कोण करत आहे? आता मी थोडंसं ही रेष मोडतो म्हणजे तुम्हाला थोडं लक्षात येईल. या ठिकाणी बघा, हे जे डावा आणि उजवा अलिंद आहे ना, हे 2 भाग आहे ना, हे 1 हा 2, यांना वेगळं कोण करत आहे? ही जी रेष दिसत आहे ना, ही रेष, इथून 2 अलिंदचे 2 भाग होत आहे. हे जे 2 भाग करणारा जी रेष दिसत आहे, ही या प्रकारची असते. या बाजूला निमुळती असते. कोणत्या बाजूला निमुळती आहे? डाव्या भागाकडे निमुळती आहे. ठीक आहे. मला सांगा, डाव्या भागाकडे निमुळती असल्यामुळं कोणता भाग छोटा होऊन जाईल? कोणाची जागा छोटी होऊन जाईल? या भागाची. डाव्या अलिंदचा भाग छोटा होऊन जाईल आणि उजवा अलिंद काय होऊन जाईल? हा मोठा होऊन जाईल. का बरं हा मोठा झाला? कारण हा जो वेगळा करणारा एरिया आहे, हे जे टिश्यू आहे, हा कोणत्या बाजूला निमुळत आहे? हा डाव्या बाजूकडे थोडंसं वळलेला आहे. त्याच्यामुळे डावा छोटा होऊन जातो आणि उजवा मोठा होऊन जातो. म्हणजे डावा अलिंद हा छोटा आहे आणि उजवा अलिंद हा मोठा आहे. हे पाठ बिलकुल करायचं नाही. आकृती डोक्यात आणायची. कसा आहे? हा भाग डाव्या बाजूला निमुळत आहे, त्याच्यामुळे डावा छोटा, उजवा मोठा. आता हा जो भाग यांना वेगळा करत आहे, त्याला सुद्धा एक नाव आहे. ते नाव काय आहे ते सुद्धा आपण पाहूया. सगळ्या गोष्टी परीक्षेत विचारल्या जातात, या गोष्टी तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही. हा जो भाग यांना वेगळा करत आहे त्याला म्हणतात इंटर ऑलिक्युलर स्पेक्ट्रम. ही जी लेअर दिसत आहे ना तुम्हाला, उभी लेअर, हे निमुळत आहे म्हटलं, याला काय म्हणतात? इंटर ऑरिक्युलर स्पेक्ट्रम. तुम्हाला पुस्तकात हे कुठंच सापडणार आहे. हे नीटच्या पुस्तकातून मी सगळे पॉईंट्स काढलेले आहे. मला असं वाटतं की आयोग यावर्षी सायन्समध्ये थोडंसं डीपमध्ये जाऊ शकते, तर आपल्याला कोणताही पॉईंट राहिला पाहिजे नाही. मराठीत याला काय म्हणायचं? आंतर आलीय पट. अलिंदमध्ये आहे म्हणून आंतर आलिंदीय पट. याचं मराठीत नाव काय? आंतर आलिंदीय पट. हा काय करतो? अलिंदचे 2 भागामध्ये विभागणी करतो.
दोन भागामध्ये विभागणी करतो. कोणता मोठा असतो? डावा अलिंद मोठा असतो आणि उजवा अलिंद छोटा असतो. कळालं? आणि हा जो आंतर अलिंदीय पट आहे ना, हा थीन असतो, थीन टिश्यू आहे तो. थीन म्हणजे कसा? पातळ, फार पातळ असतो तो. ओके, लक्षात ठेवा, हा थीन टिश्यू असतो. इंटर आर्टिक्युलर स्पेक्ट्रम आणि दोन भाग करतो. कोणाचे? अलिंदचे दोन भाग करतो. आता मला सांगा, हा आंतर अलिंदीय पट इथं संपला का? नाही, हा खाली वाढत जात आहे. ओके, या ठिकाणी बघा, आता हा या ठिकाणी वाढत गेला, परंतु वाढत जाताना आता येण्याची दिशा बदलली आहे. या ठिकाणी डाव्या भागाकडे निमुळता होता, परंतु जसाच तो निलयमध्ये गेला तो उजव्या भागाकडे निमुळता झालाय, आहे ना. मला सांगा, आता उजव्या भागाकडे निलयमध्ये निमुळता झालाय, मग कोणता भाग त्याने छोटा करून टाकला असेल? ज्या भागाकडे, बघा आता जागा तुम्हीच ठरवा. हे उजवा भाग त्याने छोटा करून टाकला आणि डावा भाग काय केला? मोठा करून टाकला. निलयच्या बाबतीत उलट असते. डावा भाग काय असतो? हा मोठा असतो आणि उजवा भाग हा छोटा असतो. ओके, याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. आकृती जर लक्षात डोक्यात आली ना तुमची, तर कोणता छोटा कोणता मोठा हा काहीही अवघड जात नाही. याच गोष्टी जर तुम्ही पुस्तकात वाचून ठेवल्या असत्या तर भरमसाठ तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन तयार झालं असतं. अँड एक्झामच्या वेळेस तुम्हाला ते क्लिकच होत नाही की कोणता छोटा कोणता मोठा. परंतु जर तुम्ही आता डायग्राम तुमच्या डोक्यात आली की तुम्ही बातच तुम्हाला क्लिक होऊन जाईल की कोणता छोटा कोणता मोठा. इकडे डावा अलिंद छोटा असतो, उजवा अलिंद मोठा असतो, परंतु निलयच्या बाबतीत डावा निलय मोठा असतो आणि उजवा निलय हा छोटा असतो. का? कारण की हा जो टिश्यू याला वेगळा करत आहे त्याची सिच्युएशन काय आहे, तो कोणत्या आकाराचा आहे, तो डोक्यामध्ये आलं पाहिजे. आणि ते डोक्यामध्ये कधी येईल? जर तुमची डायग्राम डोक्यामध्ये स्पष्ट असेल तर. आता याचं सुद्धा नाव आहे, हा जो निलयचे दोन भाग करत आहे ना, जसं याला इंटर ऑरिक्युलर स्पेक्ट्रम म्हटलं होतं, तसं हा जो निलयला दोन भाग करत आहे याला सुद्धा नाव आहे. याला नाव आहे इंटर व्हेनिक्युलर स्पेक्ट्रम. इंटर व्हेनिक्युलर स्पेक्ट्रम. इंटर व्हेनिक्युलर स्पेक्ट्रम याला मग मराठीत काय म्हणायचं? आंतरनिलयी पट. कळलं? अतिशय सोपं आहे. अंतर आतमध्ये असणारा, कोणाच्या आतमध्ये आहे? निलयच्या आतमध्ये आहे. आणि एक पट आहे, आंतरनिलयी पट. नावही लक्षात ठेवण्याची गरज नाही, त्याच्यावरूनच सिच्युएशनवरूनच आतमध्ये आहे, निलयच्या आतमध्ये आहे म्हणून आंतरनिलयी पट. आणि हा अलिंदच्या आतमध्ये आहे म्हणून आतमध्ये आंतर अलिंदीय पट. ठीक आहे हे. आणि हा जो असतो ना, हा थिक असतो. ओके, अलिंदमध्ये असणारा थिन असतो, पातळ असतो, परंतु निलयमध्ये असणारा थिक असतो. म्हणजे कसा असतो? थिक म्हणजे जाड असतो. या गोष्टी कळाल्या, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की सर याच्या नोट्ससुद्धा पाहिजे, नोट्सवरून सुद्धा आम्हाला याचे पॉईंट्स बनवून द्या आणि पॉईंट्सवरून सुद्धा समजावून सांगा, तर पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी करू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या कमेंट्स आल्या की हो आम्हाला नोट्ससुद्धा पाहिजे आणि नोट्सवरून सुद्धा समजावून पाहिजे, जसं डायग्रामून समजावून सांगितलं तसं नोट्सवरून सुद्धा समजावून पाहिजे, जर तुम्ही कमेंट्स खाली मोठ्या प्रमाणात केल्या तर मी तुम्हाला नोट्सवरून सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण समजावून सांगेल. तर सध्याच्या घडीला तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, कारण मी आता हे सगळं मोडणार आहे आणि पुढच्या टॉपिककडे आपण जाणार आहोत. तर हे 4 चेंबर्ड, कोणता छोटा कोणता मोठा, कोण 4 चेंबर्ड करते, त्यांच्या विभागणी करणाऱ्या भिंतीला काय म्हणतात, या सगळ्या गोष्टी आपण याच्यावरून पाहिल्या. अपेक्षा करतो याच्यावरून तुम्हाला काही अडचण नसेल. 4 चेंबर कसे झाले, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर स्क्रीनशॉट काढून ठेवा जर पाहिजे असेल, नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कमेंट्स केल्या तर मी नोट्सवरून सुद्धा समजावून सांगेल. तर आपण पुढच्या टॉपिककडे आता पुढे जाऊया. आता हा बघा, आता याचे नाव आपण थोडं शॉर्टकट करून टाकू. हा एल ए म्हणजे काय? डावा, लेफ्ट. एल म्हणजे लेफ्ट. ए म्हणजे आर्ट्रियम. लेफ्ट आर्ट्रियम म्हणजे काय? डावा अलिंद. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये आपण याचा थोडं वापर करू आता, कारण की भरपूर काही गोष्टी लिहाव्या लागणार आहे. आणि हा आर म्हणजे राईट आर्ट्रियम म्हणजे उजवा अलिंद. आणि हा तसंच हा लेफ्ट व्हेंट्रियम आणि हा राईट व्हेंट्रियम. ठीक आहे, उजवा निलय, हा डावा निलय, हे 4 भाग. ठीक आहे, 4 भागांबद्दल विशिष्ट माहिती पाहून घेतली आपण. आता हा जो डावा भाग आहे याच्यामध्ये रक्त जो येतो, याच्यामध्ये जो रक्त येतो तो असतो प्युअर ब्लड असतो. प्युअर ब्लड म्हणजे काय? प्युअर ब्लड म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. कोण आणते? थोडं कलर आपण रक्ताचं घेऊ. हां, या ठिकाणी ही जी व्हेन आहे, या व्हेनमधून याच्यामध्ये ब्लड येतो. आणि हा जो ब्लड असतो हा ऑक्सिजनेटेड ब्लड असतो, म्हणजे याच्यामध्ये काय असते? ऑक्सिजन असते. या व्हेनचं नाव आहे पल्मोनरी व्हेन.
मराठीत काय म्हणतात, याला म्हणतात फुफ्फुस शिरा, फुफ्फुस शिरा किंवा नीला. आता इथं कन्फ्युजन झालं असन, शिरा तर सगळ्या कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड आणतात, रक्त आणतात, परंतु फक्त फुफ्फुस शिरा एकमेव अशी शिरा आहे की जी ऑक्सिजनयुक्त ब्लड आणते. जे अभ्यास करणारे मुलं आहेत, थोडंफार यांचा बेसिक गोष्टी माहीत असेल त्यांना माहीत असेल की फक्त फुफ्फुस शिरा एकमेव अशी आहे की जी ऑक्सिजनयुक्त ब्लड आणत राहते. आता ही ऑक्सिजनेटेड ब्लड आणून कुठं आणते, या डाव्या अलिंदमध्ये टाकते. ठीक आहे, डाव्या अलिंदमधून तो ब्लड कुठं जात असेल, आता साहजिक आहे, हा वरचा भाग आहे, हा खालचा भाग आहे, मग खालच्याच भागामध्ये येणार. या इथून तो या डाव्या अलिंदमध्ये तो सगळा ऑक्सिजनयुक्त ब्लड खाली येऊन पडतो. कुठून पडत आहे, इथं एक ओपनिंग आहे ना, बघा या ठिकाणी एक छोटासा छिद्र दिसत आहे तुम्हाला. या छिद्रातून तो सगळा डाव्या अलिंदमधून डाव्या निलयमध्ये सगळा रक्त खाली पडतो. आणि या ठिकाणी जे ओपनिंग आहे ना, या ठिकाणी जे छिद्र दिसत आहे तिथं एक झडप असते, तिला नाव आहे द्विदल झडप. ती कशी असते, द्विदल झडप असते. हे नाव लक्षात ठेवा, कोणती प्रकारची झडप असते, द्विदल झडप असते. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बायकस्पिड वॉल, बायकस्पिड वॉल. या गोष्टी तुम्हाला सापडून जातील, हे पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. बायकस्पिड वॉल, द्विदल झडप असते. आणि ती झडप असते ती एका बाजूलाच ओपन होते, म्हणजे या बाजूला ओपन होते ती, फक्त वरच्या बाजूला ओपन होत नाही. का, कारण की हा जो डाव्या निलयमधलं रक्त आहे तो वापस या आलिंदमध्ये जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही, कारण की ही फक्त एकाच बाजूला ओपन होते. जसं आपल्या नळाच्या मोटरीला वॉल लावतात ना, की मोटरमध्ये पाणी वापस गेलं नाही पाहिजे, तसा वॉल आपल्या हार्टमध्ये या ठिकाणी सुद्धा आहे, या ओपनिंगला. हे फक्त या बाजूला खालच्या बाजूला रक्त येऊ देतो, वापस जाऊ देत नाही, वापस जाऊ देत नाही. कोणत्या कशामुळं, ह्या द्विदल झडपमुळं तो वापस जाऊ शकत नाही. हा सगळा ब्लड येऊन कुठं पडतो, तुम्हाला लक्षात आलं असेल की हा डाव्या निलयमध्ये येऊन हा सगळा ऑक्सिजनेटेड ब्लड येऊन खाली पडतो. त्याच्यानंतर आता हे कळालं तुम्हाला, हा या ठिकाणी पडतो. आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची राहिली होती की बघा, हा डावा अलिंद, हा डावा निलय, यांना कोणती गोष्ट विभागत आहे. जसं ही उभी रेषनं या डाव्या उजव्या भागाला विभागलं होतं ना, मग या आलिंदला निलयला कोणती गोष्ट विभागत आहे, हे बघा, अशी रेष आहे इथून, हे दिसत आहे, हे दोन भाग करत आहे. याला सुद्धा नाव आहे, हे तुम्हाला पुस्तकात आढळणार नाही. हा नीटच्या अभ्यास करणाऱ्या जे मुलं आहेत त्यांना माहीत असते, त्या पुस्तकात दिलेलं आहे, मी त्याच्यातून सगळे पॉईंट काढलेले आहे. या गोष्टीचं नाव आहे ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलो स्पेक्ट्रम. हे नाव आहे याचं, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलो स्पेक्ट्रम. मराठीत काय म्हणतात याला, आलिंदी निलयी पट. मराठीत काय याचं नाव, आलिंदी निलयी पट. हे या आलिंदला आणि निलयला दोन भागात विभागतो. ठीक आहे, ही जी रेष कळाली, आलिंदी निलयी पट या दोन भागात यांना विभागतो. ठीक आहे, तर ही गोष्ट सांगायची राहिली होती, ते नाव लक्षात ठेवा. तर हा ब्लड आल्यानंतर हा कुठं जातो, आता डाव्या निलयमध्ये हा सगळा ऑक्सिजनेटेड ब्लड आला. हा ऑक्सिजनेटेड ब्लड नंतर नाही का, हा जेव्हा आपले ते फंक्शन पाहू आपण याचे, तेव्हा त्याच्यात सांगणारच आहे. हा इथं महाधमनी असते आपली, काय असते, महाधमनी. हा ब्लड सगळा महाधमनीद्वारे कुठं जाईन, हा सगळा महाधमनीद्वारे आपल्या शरीराच्या विविध अवयवांकडे पाठवला जातो, महाधमनीद्वारे. लक्षात आलं, या डाव्या निलयमध्ये येऊन तो कुठं पाठवला जातो, आपल्या शरीराच्या विविध भागांकडे तो नंतर पाठवला जातो, महाधमनीद्वारे. त्याच्यानंतर काय होते, आणि ही जी आहे ना, ही महाधमनी या ठिकाणी, हिला सुद्धा झडप आहे. या झडपला म्हणतात अर्धचंद्राकृती झडप. ही जी या महाधमनीच्या तोंडावर जी ओपनिंग आहे तिथेही झडप असते, आणि तिला काय म्हणतात, अर्धचंद्राकृती झडप, अर्धचंद्राकृती झडप. अर्धचंद्राकृती झडप असते तिच्या तोंडावर. का बरं अर्धचंद्राकृती झडप असते, आता ती मला सांगा, ती कोणत्या बाजूला ओपन होत असेल, ती आतमध्ये या बाजूला ओपन होते. म्हणजे याच्या आतमधलं रक्त वापस नाही आलं पाहिजे म्हणून ती आतमध्ये
ओपन होते फक्त, बाहेर इकडचं रक्त इकडं वापस निलयमध्ये येऊ शकत नाही, अर्धचंद्राकृती झडप असते. तर या गोष्टी क्लिअर झाल्या. इकडचा आलिंद, डावा आलिंद आणि डावा निलय आपण क्लिअर केला. आता आपण येऊया उजव्या आलिंद आणि उजव्या निलयबद्दल. म्हणजे पॉईंट वाईज आपण थोडं थोडं पाहत जाऊ, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. आता येऊया आपण उजव्या आलिंदकडं. उजव्या आलिंदमध्ये काय असते? इथं तुम्ही पाहिलं की डाव्या आलिंदमध्ये ऑक्सिजनेटेड ऑक्सिजनयुक्त रक्त असतो आणि उजव्या आलिंदमध्ये सगळा कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतो. काय असतो? कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतो सगळा हा, म्हणजे अशुद्ध रक्त, इम्प्युअर ब्लड ज्याला म्हणूया आपण. कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतो हा सगळ्या याच्यामध्ये. कुठून येतो? जसं आपण पाहिलं की हा प्युअर ब्लड जो असतो पल्मोनरी व्हेन म्हणजे फुफ्फुस शिरेद्वारे येतो. मग हा कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड आहे हा कुठून येतो? कोण आणते? तर या 3 गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहे. 1, हे 2 आणि हे 3. या 3 गोष्टी इथं आणतात. सगळ्यात पहिले कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड आणणारी इथं असते सुपेरियर व्हेना कावा. सुपेरियर व्हेना कावा याला काय म्हणतात? ऊर्ध्व महाशीर. काय म्हणतात मराठीत याला? ऊर्ध्व महाशीर. मराठीत याला म्हणतात ऊर्ध्व महाशीर. हे काय करते? हा समजा आपला शरीर आहे. इथं डायग्राम तो आहे तुम्हाला चांगलं. आता माझा ड्रॉइंग फार चांगला आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हे आपलं शरीर आहे. इथं हार्ट असते आपला मधामध्ये, थोडंसं मधल्या साईडला. ठीक आहे. हा जो हार्टचा वरचा भाग आहे, हार्टचा वरचा भाग, या वरच्या भागातलं जे रक्त आहे कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लडचं जे आहे, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असते, त्या वरच्या भागातलं रक्त आणते ही सुपेरियर व्हेना कावा. ही जी सुपेरियर व्हेना कावा आहे ना, ही आणते फक्त वरचं कार्बन डायऑक्साईड युक्त असणारं रक्त, शरीराच्या वरच्या भागातलं. आणि मग खालच्या भागातलं कोण आणते? मग खालच्या भागातलं जे असते ते आणते इन्फेरियर व्हेना कावा. इन्फेरियर व्हेना कावा. त्याला काय म्हणतात? अधो महाशीर. काय म्हणतात मराठीमध्ये त्याला? अधो महाशीर. कळालं? नावावरूनच तुम्हाला सगळं लक्षात येत असेल. अधो म्हणजे खालचा भाग, ऊर्ध्व म्हणजे वरचा भाग. ऊर्ध्व महाशीर ही अधो महाशीर. आणि शिरा या नेहमी कार्बन डायऑक्साईड आणतात. फक्त फुफ्फुस शिरा ही एकमेव अशी शिरा असते की ती ऑक्सिजनयुक्त आणते, बाकी सगळ्या कार्बन डायऑक्साईड युक्त आणतात. ही ऊर्ध्व महाशीर आणि ही अधो महाशीर. अधो महाशीर कुठून आणते? तर हा जो हार्टच्या खालचा भाग आहे, हा सगळा भाग, या खालच्या भागातलं रक्त आणण्याचं काम हा इन्फेरियर व्हेना कावा म्हणजे अधो महाशीर करते. ठीक आहे. 2 गोष्टी क्लिअर झाल्या ज्या कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड आणतात. एक कोणती आहे? एक आहे सुपेरियर व्हेना कावा म्हणजे ऊर्ध्व महाशीर, आणि दुसरी आहे इन्फेरियर व्हेना कावा म्हणजे अधो महाशीर. तिसरी गोष्ट राहिली ना, ही जी तिसरी गोष्ट आहे, ही तिसरी असणारी जी शिरा दिसत आहे ती कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड कुठून आणते? तर ही या हार्टमधूनच आणते. हार्टची जी आपले हे दिसत आहे ना मसल्स, यांच्यामध्ये जी रक्त आहे, आता याला कार्य करण्यासाठी सुद्धा ब्लड लागतो आहे ना, मग हे सुद्धा ब्लड वापरते आपला हार्ट. मग वापर केल्यानंतर त्याच्यामध्ये तो अशुद्ध होऊन जातो. मग अशुद्ध असलेलं ब्लड याद्वारे या उजव्या आलिंदामध्ये आणलं जाते, हार्टमधलं. मग त्याला काय म्हणतात? त्याला सुद्धा नाव आहे. या शिरेला नाव आहे कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस. हा कोरोनरी सायनस कुठून ब्लड आणते कार्बन डायऑक्साईड युक्त? हा हार्टमधला. हार्टमध्ये जे यूज झालून अशुद्ध रक्त झालं, तो हार्टमधला रक्त ती शोषून पुन्हा या उजव्या आलिंदामध्ये आणते. हा पॉईंट तुम्हाला सापडणार नाही पुस्तकात. हा नीटच्या पुस्तकातून मी शोधून काढला. कोरोनरी सायनस, त्याला मराठीत नाव सुद्धा कोरोनरी सायनसच दिलेलं आहे. या 2 गोष्टी फक्त पुस्तकात, 8व्या वर्गाचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं ना, हार्टच्या संबंधित या 2च गोष्टी सांगितल्या, अधो महाशीर आणि ऊर्ध्व महाशीर. ह्या कोरोनरी सायनसचा उल्लेख नाही आहे. आणि कदाचित आयोग असेच क्वेश्चन शोधून काढते की जे तुम्हाला सापडणार नाही. तर 3 गोष्टी कळाल्या जे कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड आणते. एक ऊर्ध्व महाशीर, एक अधो महाशीर आणि एक कोरोनरी सायनस. इथं हा कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड येतो आणि सोपी गोष्ट आहे. इथून आल्यानंतर कुठं जाईल? जसं या ठिकाणी खाली गेला होता ना, या आलिंद, डाव्या आलिंद आणि डाव्या निलयमध्ये, तसंच उजव्या आलिंदमधलं रक्त कुठं जाईल? खालीच जाईल. कुठून जाते? या ओपनिंगद्वारे जाते. ओके. इथं डाव्या आलिंद आणि डाव्या निलयच्या दरम्यान जी ओपनिंग होती, या ठिकाणी ती कोणती होती म्हटलं? द्विदल झडप होती. ओके. पण या ठिकाणी जी आहे ना, त्रिदल झडप असते. कशी झडप असते? त्रिदल झडप.
त्याला म्हणतात त्रिदली झडप. त्रिदली झडप असते. लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ नका. या बाजूला जी शुद्ध रक्ताची झडप असते ती द्विदली असते आणि अशुद्ध रक्ताच्या ठिकाणी कोणती झडप असते? त्रिदली झडप असते. ठीक आहे. आता हा राईट व्हेंट्रियम म्हणजे उजवा निलयमध्ये हा कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड आला, जाते कुठं? हा जाते या ठिकाणी. याच्यामधून ते फुफ्फुसाकडे पाठवलं जाते. कशासाठी फुफ्फुसाकडं? हे फिल्ट्रेशनसाठी. याला शुद्ध, याच्यातलं कार्बन डायऑक्साईड फुफ्फुस काढून टाकते, म्हणून हे फुफ्फुसाकडे पाठवलं जाते. या ठिकाणी शुद्ध रक्त फुफ्फुसाकडे पाठवलं होतं का? नाही. शुद्ध रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचवलं होतं. मग अशुद्ध रक्त कुठं चाललं? अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडं पाठवल्या जात आहे. त्याला काय म्हणतात? पल्मोनरी आर्टरी. ही जी नेत आहे, अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे नेत आहे, त्याला काय म्हणतात? पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी नावाला तर लक्षात नेहमी ठेवायचं की फुफ्फुसाशी संबंधित आहे. फुफ्फुस धमनी. बाकी सगळ्या धमन्या काय करतात? ऑक्सिजनयुक्त ब्लड नेतात. फक्त फुफ्फुस धमनी एकटी अशी आहे की ती कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड नेत असते. फुफ्फुस धमनी आहे ही. फुफ्फुस धमनी रक्त नेते, कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त नेते. कोणाकडे नेते? फुफ्फुसाकडे नेते. फुफ्फुसामध्ये काय होते? याचं फिल्ट्रेशन होते. आपण श्वसन संस्था जेव्हा पाहणार आहोत ना, त्याच्यामध्ये सगळं क्लिअर करून मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या आपली रक्ताभिसरण संस्था चालू आहे. ही फुफ्फुस धमनी तिकडं सगळं रक्त नेते आणि तिथं फुफ्फुसामध्ये त्याचं शुद्धीकरण चालते. तर या गोष्टी कळायला तुम्हाला याच्यात काही अडचण आहे का? ऑक्सिजनयुक्त ब्लड कसं येते, कुठं येते, कुठं जाते, कार्बन डायऑक्साईड ब्लड कुठून कुठून येते, कुठं जातो आणि कोणकोणत्या झडपी आहे ते तुम्हाला सांगितलं. आता हे सांगायचं राहिलं मला तुम्हाला. ही जी फुफ्फुस धमनी आहे, इथं सुद्धा झडप असते आणि ती अर्धचंद्राकृती झडपच असते. इथं जशी आपण पाहिले ना ही महाधमनी होती, तशीच या फुफ्फुस धमनीची जी झडप आहे ना, ती अर्धचंद्राकृती झडपच असते. अर्धचंद्राकृती झडप असते आणि ती सुद्धा फक्त एका बाजूला ओपन होते. म्हणजे एका बाजूला का ओपन होत असेल? आतमध्ये ओपन होती ती, आतमध्ये तिच्या. कारण की आतमधलं रक्त बाहेर गेलं नाही पाहिजे. बाहेर येण्याचा प्रयत्न केला की ती झडप बंद होऊन जाते. अर्धचंद्राकृती झडप असते. तर आता तुम्हाला झडपी सुद्धा पाठ कराव्या लागल्या नाही. जर तुम्ही पुस्तकामध्ये पॉईंट वाचले ना, तर त्रिदल झडप, अर्धाकृती झडप या सगळ्या गोष्टी पाठ कराव्या लागतात. परंतु तुम्हाला डायग्राम म्हणून समजत असेल की या गोष्टी पाठ करायच्या नाही, ह्या समजून घेण्याच्या आहे. आणि एकदा का डायग्राम डोक्यात आली की या गोष्टी सगळ्या तुमच्या काय होतात? क्लिअर होतात. तर आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या असेल. पुढे जाऊया. हार्ट अजून संपला नाही आहे. पुस्तकामध्ये फक्त एवढं दिलं आहे. आपण पुस्तकाच्या पुढं जाणार आहोत. अजून थोडं डिटेलमध्ये आपण थोडं जाऊया. चला. तर या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर नोट्सच्या स्वरूपात पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. जर जास्त कमेंट आल्या तरच मी पुढच्या व्हिडिओमध्ये नोट्ससहित स्पष्टीकरण देऊन तुम्हाला सांगणार. नोट्स, कमेंट्स आणि नोट्ससुद्धा तुम्हाला देणार. ठीक आहे. आणि नोट्स पाहिजे असेल तर हा जो तुम्हाला खाली मोबाईल नंबर दिसत आहे ना, याच्यावर मला SMS किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करा. मी तुम्हाला नोट्स व्हॉट्सॲपवर पाठवून. पण नोट्स फक्त त्यांनाच भेटणार ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे. बाकी कोणाला भेटणार नाही. बाकी ज्यासाठी फ्री फक्त यूट्यूबवर तुम्हाला मी फ्री देत आहे. यूट्यूबवर सगळे लेक्चर फ्री, याचे काही कॉस्ट नाही आहे. पण तुम्हाला सगळ्या नोट्स वगैरे अवेलेबल करायचे असेल तर त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे, ते तुम्हाला मी सांगतो नंतर. ते स्क्रीनशॉट काढून घेतलं. आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. बघा, मी सगळं डिलीट करून टाकले कारण आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे. मागचे तुम्हाला कळाले असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला समजलं असेल तर, कारण तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या लाईक्सच मला इन्स्पिरेशन देतील पुढचे व्हिडिओ तयार करण्यासाठी. तर चला आता पुढे जाऊया. आपण सगळे चेंबर पाहिले, कोणत्या चेंबरमध्ये कोणता ब्लड येतो, कुठं जातो, कोणत्या झडपी असतात, आहे ना. तर आता पुढचं पाहायचं आहे आपल्याला. बघा, हा जो राईट आर्ट्रियम म्हणजे उजवा आलिंद आहे, उजव्या आलिंदच्या राईट कॉर्नरला म्हणजे उजव्या कॉर्नरला वरच्या बाजूला, उजव्या आलिंदच्या उजव्या कॉर्नरला म्हणजे उजव्या कोपऱ्याला उजव्या बाजूला एक इथं पॅच असतो. काय असतो? एक पॅच असतो. पॅच म्हणजे कोणता पॅच असतो? तो जो पॅच असतो तो कार्डियक मसल पॅच असतो. कार्डियक मसल पॅच असतो. कार्डियक मसल म्हणजे काय? तुम्ही पाहिलं असेल की जे स्नायू असतात, आहे ना, स्नायू, काही स्नायूला आपण कंट्रोल करतो आणि काही स्वयंचलित स्नायू असतात ज्यांना कोणीही कंट्रोल करू शकत नाही. स्वयंचलित स्नायू असतात. मग हार्टचे जे स्नायू आहे ते स्वयंचलित स्नायू असतात, हे तुम्हाला माहीत असेल. मग स्वयंचलित कसं काय? स्वयंचलित स्वतः कसं काय चालते ते? तर या ठिकाणी हा जो पॅच आहे ना, याचा नाव आहे SA नोड.
हे कार्डियक मसल पॅच त्याचं नाव नाही आहे बरं का, त्याचं नाव आहे SA नोड. SA नोड मराठीत नाव नाही आहे त्याला, त्याला इंग्लिशमध्येच नाव आहे फक्त SA नोड, म्हणजे मराठीत सुद्धा SA नोडच म्हटलं जाते. SAचा फुल फॉर्म काय होतो ते तुम्हाला मी सांगतो. सायनो ऑरिक्युलर पॅच, सायनो ऑरिक्युलर नोड, सायनो ऑरिक्युलर नोड त्याचं नाव आहे. SA नोड म्हणून त्याला ओळखलं जाते. आणि हे क्वेश्चन एक्झाममध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं बारकाईनं बघा, पुस्तकामध्ये हे दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा, हे तुम्हाला कुठंच सापडणार नाही. SA नोड याचं काय काम काय, हा आहे पेसमेकर. हा काय पेसमेकर आहे. पेसमेकर म्हणजे काय, आपला हार्ट जो आहे तो बीट करतो ना, आपल्या हृदयाचे ठोके होतात बरोबर, हे ठोके कंट्रोल करण्याचं काम या SA नोडचं आहे. हे सगळं स्पीड देण्याचं काम, हार्टला स्पीड देण्याचं काम, ठोके होण्याचं काम, तसंच आपले ठोके लयबद्ध होतात, लयबद्ध. मग लयबद्ध ठेवणे, हार्टचे ठोके होणे, हार्टच्या ठोक्यांची स्पीड, वेग ठरवण्याचं सगळं काम हा पेसमेकर करतो. हार्टला कधी ठोका द्यायचा, किती स्पीडने द्यायचा, त्याची लय काय राहील, सगळा कोण करतो, SA नोड करतो. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. याच्यामुळेच आपल्या हृदयाचे ठोके होत राहतात. आणि हृदयाच्या ठोक्यांचा वेगसुद्धा हाच कंट्रोल करतो. कोण, SA नोड. तो ऑटो एक्झिटेबल आहे, म्हणजे स्वतः तो ऑटोमॅटिक चालतो, त्याला कोणी कंट्रोल करत नाही. म्हणजे आपला असं आहे का आपला माइंड याला कंट्रोल करत नाही. जर माइंड कंट्रोल केलं असतं तर आपण जेव्हा याला थांब म्हटलं असतं थांबलं असतं, आहे ना, पण तसं आहे का, नाही. तो ऑटो एक्झिटेबल आहे, म्हणजे स्वतः तो सगळं कंट्रोल करतो. याच्यामुळेच आपला जो हार्ट आहे ना तो मायोजेनिक हार्ट आहे. ह्युमन हार्ट जो आहे, ह्युमन हार्ट हा कोणता हार्ट आहे, मायोजेनिक हार्ट आहे. मायोजेनिक लक्षात ठेवा, नाव एक्झाममध्ये विचारलं जातं. ह्युमन हार्ट काय आहे, ह्युमन हार्ट हा मायोजेनिक हार्ट आहे, म्हणजे स्वयंचलित आहे. कोणी त्याला आपल्या मेंदूचे जे तंतू असतात ते याला कंट्रोल करत नाहीत, तो स्वयंचलित आहे, त्याला मायोजेनिक हार्ट म्हणतात. आणि हा पेसमेकर, हा SA नोड त्याला सगळा कंट्रोल करतो. आपल्या हार्टचे जे ठोके होतात हे कंट्रोल करण्याचं काम कोण करते, पेसमेकर. मला सांगा आपल्या हार्टचे एका मिनिटात किती ठोके होतात, 1 मिनिटात 72 ठोके होतात बरोबर, सगळ्यांना माहीत असेल. कसे काय होतात एका मिनिटात 72 ठोके, हे सगळं पेसमेकरमुळं होते. का, कारण की हा जो SA नोड आहे, हा जो SA नोड आहे हा सक्रिय विभव प्रोड्यूस करतो. काय करतो, सक्रिय विभव प्रोड्यूस करतो. सक्रिय विभव म्हणजे त्याला म्हणतात ॲक्शन पोटेन्शियल. काय म्हणतात, ॲक्शन पोटेन्शियल प्रोड्यूस करतो. ॲक्शन पोटेन्शियल प्रोड्यूस करतो. किती प्रोड्यूस करतो, एका मिनिटात 72 वेळा प्रोड्यूस करतो. हा SA नोड ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे सक्रिय विभव प्रोड्यूस करतो. एका मिनिटात किती वेळा प्रोड्यूस करतो, 72 वेळा प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळेच आपल्या हार्टचे एका मिनिटात 72 ठोके होतात. जर परीक्षेत प्रश्न विचारला एका मिनिटात 72 ठोके का होतात, 72 होतात माहीत आहे, पण का होतात माहीत होतं का, जर माहीत नव्हतं तर आता लक्षात ठेवा. का, कारण का हा SA नोड एका मिनिटात 72 वेळा सक्रिय विभव प्रोड्यूस करतो, त्याच्यामुळं एका मिनिटात 72 ठोके होतात. हे पेसमेकर आहे आपल्या हार्टचा. स्पीड कंट्रोल करणे, हार्टची तालबद्ध लय, लब डब्बा आवाज येतो ना बरोबर, सगळं काम कोण करतो, हा SA नोड करतो. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. याची पोझिशन सुद्धा विचारतात की हार्टमध्ये कुठं असतो, उजव्या अलिंदच्या उजव्या कोपऱ्यामध्ये, उजव्या अलिंदच्या राईट आर्ट्रियम है ना, ॲट द राईट अप्पर कॉर्नर ऑफ राईट आर्ट्रियम, ॲट द राईट अप्पर कॉर्नर ऑफ राईट आर्ट्रियम म्हणजे उजव्या अलिंदच्या उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये, अप्पर वरच्या कोपऱ्यामध्ये असतो. ठीक आहे, हे एक गोष्ट झाली. हे पेसमेकर आहे, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बरं का आपल्या हार्टचा, लक्षात ठेवा, याला विसरायचं नाही. पुढं जाऊया आता आपण. अजून याच प्रकारचा जसा हा SA नोड आहे तसा एक नोड अजून असतो. कुठं असतो बघा, या ठिकाणी मी तुम्हाला गोल करून दाखवत आहे. या ठिकाणी एक नोड असतो, त्याला काय म्हणतात, त्याचं नाव मी देऊ, आपण थोडीशी जागा पाहिजे आपल्याला, या ठिकाणी देतो. त्याला म्हणतात AV नोड. त्याचं नाव काय आहे, AV नोड. त्याला फुल फॉर्म सांगतो, ऑरिक्युलो व्हेनिक्युलर नोड, ऑरिक्युलो व्हेनिक्युलर नोड त्याचं नाव आहे. AV नोड, ऑरिक्युलो व्हेनिक्युलर नोड, त्याचं मराठीत नाव नाही आहे, AV नोडच म्हणतात. काय आहे ऑरिक्युलो व्हेनिक्युलर नोड, जसा SA नोड कंट्रोल करतो, पेसमेकर करतो, करतो, स्पीड वेग लयबद्ध ठेवतो, AV नोडचं काम काय लक्षात घ्या.
समजून घ्या, पाठ करायची काही गरज पडणार नाही. याच्यापासून एक स्ट्रक्चर बाहेर पडतो. कशावर? हा जो दिसत आहे ना तुम्हाला आंतरनिलयी पट, आंतरनिलयी पटच्या वरून असा एक स्ट्रक्चर बाहेर पडतो. ठीक आहे, हा स्ट्रक्चर बाहेर पडतो आणि याच्या अशा फांद्या फुटतात आणि या फांद्या या बाह्यावरणात, हार्टच्या बाह्य भिंती आहे ना, या भिंतीमध्ये घुसतात. या भिंतीमध्ये घुसतो याच्या 2 फांद्या आणि या फांद्यांवर अशा केसासारखे फायबर्स असतात. हे कुठून निघाले सगळे? हे एव्ही नोडच्या फांद्या आहे बरं का. हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं, हा सगळा स्ट्रक्चर एव्ही नोडमधून निघतो. ठीक आहे, निघाला आणि याला असे फायबर्स फुटतात. कळलं? तर यांना नाव आहे. आता इथं विशेषतः हा एव्ही नोड तुम्हाला कुठंच सापडणार नाही. हे सगळं नीटच्या पुस्तकातून मी तुम्हाला काढून दिलेलं आहे सगळं. तर हे कुठून येते, यांना काय नाव आहे? तर एव्ही नोडचा जो स्ट्रक्चर आहे, याच्यातून जे फायबर बाहेर फांद्या फुटले, त्याचं नाव आहे, या ठिकाणी बघा, हा जो स्ट्रक्चर आहे, हा जो स्ट्रक्चर आहे ना, याचं नाव आहे एव्ही बंडल. याला नाव काय आहे? एव्ही बंडल याचं नाव आहे. आणि जी ही ब्रांच आहे, ही फांदी फुटली म्हटलं होतं ना, ही कोणत्या बाजूला आहे? डाव्या, म्हणून याला लेफ्ट ब्रांच म्हणतात. एव्ही नोडची लेफ्ट ब्रांच. तसं हे उजव्या बाजूला फांदी आहे म्हणून याला काय म्हणतात? राईट ब्रांच. काय म्हणतात? राईट ब्रांच. आणि हे जे ब्रांचवर असे फायबर्स दिसत आहे केसासारखे, यांना नाव आहे पुर्किंजे फायबर. पर्किंजे म्हणतात, कोणी पुर्किंजे म्हणते, काही म्हणा, नाव लक्षात ठेवा. पर्किंजे फायबर. पुर्किंजे फायबर याचं नाव का पडला? हा पुर्किंजे नावाचा सायंटिस्ट होता, यांनी हे शोधून काढलं की हे असते बुवा हे स्ट्रक्चर हार्टमध्ये, त्याच्यामुळे त्याचं नावच पुर्किंजे टाकण्यात आलं आहे. याचं नाव तुम्ही कधी ऐकलं आहे का? पहिले अभ्यास असणारे विद्यार्थी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, नाव ऐकलं आहे का? याचं नाव आपण ऐकलं आहे पेशीमध्ये. पेशीमध्ये जो सायटोप्लाझम असतो ना, सायटोप्लाझमचा शोध सुद्धा यांनीच लावला आहे पुर्किंजेने. आणि या पुर्किंजे फायबरचा शोध यानंच लावला. म्हणजे सर्वात प्रथम यानं शोधून काढलं की असते वो ते, म्हणून याचं नाव पुर्किंजे देण्यात आलं. आणि हे आपल्या हार्टच्या भिंतीमध्ये घुसतात. ओके, काम काय याचं? हे एव्ही बंडलमधून, हे एव्ही नोडमधून एव्ही बंडल निघालं, हे राईट ब्रांच, लेफ्ट ब्रांच, मग हे पुर्किंजे फायबर. याचं काम काय? की जे आपला SA नोड, आपला जो SA नोड स्पीड देते, पेस देत आहे, आपल्या हार्टची स्पीड देत आहे, ती सगळ्या भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे एव्ही नोड काम करतो. हे बघा, हे सगळे फायबर पोहोचले ना भिंतीमध्ये, म्हणजे सगळीकडं वेग सारखा असला पाहिजे, सगळीकडं त्याचा वेग सारखा असला पाहिजे. ते सगळे पोहोचवण्याचं काम कुणाचं आहे? एव्ही नोडचं आहे. हे सगळ्या भिंतीमध्ये घुसलेला असतो आणि हार्टच्या सगळ्या भागांकडे तो पेस तो कसा ठेवतो? समान ठेवतो. हार्टच्या सगळ्या भागामध्ये तो वेग समान ठेवण्याचं कोणाचं काम आहे? एव्ही नोड. एव्ही नोड म्हणजे काय? ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड. ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड नाव आहे त्याचं. त्याचं कामही सांगितलं. त्याची पोझिशन सुद्धा विचारतात एक्झाममध्ये, कुठं आहे तो? कुठं आहे तो? उजव्या आलिंदमध्ये, उजव्या आलिंदच्या खालच्या उजव्या भागातल्या कॉर्नरमध्ये. ओके, उजव्या आलिंदच्या उजव्या खालच्या कॉर्नरमध्ये. ठीक आहे, दोन्ही उजव्या आलिंदामध्ये आहे, पण एक हा डाव्या बाजूला वरच्या कॉर्नरमध्ये आहे. उजव्या आलिंदच्या वरच्या डाव्या बाजूच्या वरच्या कॉर्नरमध्ये नाही. एक हा उजव्या आलिंदच्या ही बाजू लेफ्ट होणार नाही का? उजव्या आलिंदच्या डाव्या बाजूच्या खालच्या कॉर्नरमध्ये, हा उजव्या बाजूच्या वरच्या कॉर्नरमध्ये, हा उजवी बाजू झाली. उजव्या बाजूच्या वरच्या कॉर्नरमध्ये SA नोड असतो आणि उजव्या आलिंदमध्ये हा जे डाव्या बाजूच्या खालच्या कॉर्नरमध्ये एव्ही नोड असतो. ओके, कळालं? SA नोडचं काम, एव्ही नोडचं काम, स्ट्रक्चरला नाव एव्ही बंडल. आणि फांद्या फुटल्यावर फायबर असतात, त्याला काय म्हणतात? पुर्किंजे फायबर. काय म्हणतात? पुर्किंजे फायबर. आता हा एव्ही बंडल प्लस पुर्किंजे फायबर प्लस डावी ब्रांच आणि उजवी ब्रांच, म्हणजे बघा इथं सांगतो मी तुम्हाला, एव्ही बंडल प्लस लेफ्ट ब्रांच प्लस राईट ब्रांच प्लस पुर्किंजे फायबर, या सगळ्यांना मिळून एक कॉमन नाव दिलेलं आहे. त्याचं नाव आहे बंडल ऑफ हिस. HIS, बंडल ऑफ हिस. हे परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकते. बंडल ऑफ हिस
म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय असते. CSAT असेच प्रश्न येतात. हे चारीचं मिळून बंडल ऑफ हीज बनतो. कोणकोणते, AV बंडल, लेफ्ट ब्रांच, राईट ब्रांच आणि पुरकिंजे फायबर, या सगळ्यांचा मिळून काय बनतो, बंडल ऑफ हीज बनतो. ओके, हे कळालं तुम्हाला. आता आपलं होत आलाय, जवळपास संपतच आलाय आपला सगळा. आता एक फक्त शेवटची गोष्ट सांगतो, ती सुद्धा तुम्हाला कुठंच सापडणार नाही, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि आतापर्यंत मला तरी वाटत नाही की कोणत्या एखाद्या लेक्चरमध्ये तुम्ही ऐकलं असन, ऑफलाईन असो की एखाद्या क्लासेसमध्ये अकॅडमीमध्ये बसलेले असाल तिथं तुम्हाला सांगितलं असेल असं तरी मला वाटत नाही. बघा कोणती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. हे सगळं मी इरेज करतो पहिले. कोणती गोष्ट आहे बघा, या ठिकाणी आलिंदला जे 2 भागामध्ये विभागणी करत आहे, इंटर ऑरिक्युलर स्पेक्ट्रम, आणि या नीलेला 2 भागामध्ये विभागणी करत आहे, म्हणजे इंट्रा व्हेंट्रिक्युलर स्पेक्ट्रम, ज्या ठिकाणी मिळतात. हे बघा मी इथं गोल केलं आहे ना, या ठिकाणी दोघं इथं भेटत आहे. इथं एक अजून स्ट्रक्चर असतो. इथं काय असतो, एक स्ट्रक्चर असतो. याचं नाव काय, याचं नाव आहे मित्रांनो फॉसी ओव्हिलिस. याचं नाव काय आहे, फॉसी ओव्हिलिस. नाव लक्षात ठेवा. सॉरी, फोसा ओव्हिलिस याचं नाव आहे. हा मोठा माणसांमध्ये हा काय म्हणू आपण, निष्क्रिय आहे, काही कामाचा नाही असं म्हटलं जाते. परंतु आता कामाचा नाही, कारण मोठ्या माणसामध्ये कामाचं नाही आहे. परंतु जेव्हा बाळ हा भ्रूण अवस्थेत असताना हा जो आहे ना, आता सध्या भरीव असतो, परंतु जेव्हा बाळ हा भ्रूण अवस्थेत असतो तेव्हा हा असा ओपन असतो. तेव्हा हार्टचं स्ट्रक्चर पूर्ण झालेलं नसते, तेव्हा फोसा ओव्हिलिस असा ओपन असतो, ओपनिंग असते. तेव्हा त्याचं नाव वेगळं आहे बरं का. तेव्हा त्याला नाव आहे फोरॅमिन ओव्हेल. आणि भ्रूणावस्थेत हे सक्रिय असतो, याचं काम आहे काहीतरी, सक्रिय अवस्थेत असतो. फोरॅमिन हाच आहे, फोरॅमिन ओव्हेल. हा भ्रूणावस्थेत फार कामाचा असतो. हा स्ट्रक्चर कुठं असतो, या जॉईंटवर असतो बरोबर. आणि जेव्हा बाळ जन्माला येऊन जातो आणि मोठं जेव्हा आपलं वाढ होऊन जाते तेव्हा हा निष्क्रिय होऊन जातो, काही काम पडत नाही आणि भरीव होऊन जातो, पूर्ण भरून जातो. परंतु ज्या मुलांमध्ये हा जो फोरॅमिन ओव्हेल त्याची वाढ झाल्यानंतर सुद्धा भरून नाही गेला, तो म्हणजे फोसा ओव्हिलिसमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं नाही, तो फोरॅमिन ओव्हेलच राहिला. फोरॅमिन ओव्हेल म्हणजे तसं ओपनच राहिला आणि मूल जर मोठा झाला तर त्याच्या हार्टमध्ये छिद्र राहून जातो. इतका हा जो आहे ना, या स्ट्रक्चर एवढा छिद्र राहतो. तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या बाळाचं किंवा पिक्चरमध्ये सांगतात की हार्टमध्ये त्याच्या छिद्र आहे, ऑपरेशन करावं लागेल. तर हा हार्टमध्ये छिद्र का राहतो, हा याच्या पाठीमागचं कारण आहे. हार्टमध्ये छिद्र का राहतो की जर हा फोरॅमिन ओव्हेल भ्रूणावस्थेत असणारा जर मूल जन्माला आल्यानंतर त्याची वाढ होताना जर हा फोरॅमिन ओव्हेल भरल्या गेलं तर त्याचं नाव सुद्धा बदलून जातो, तो होऊन जातो फोसा ओव्हिलिस. परंतु जरा भरल्या गेला नाही, हा फोरॅमिन ओव्हेलच राहिला, असे छिद्रच राहिलं, तर हार्टमध्ये छिद्र राहिलं तर बरेचसे रोग येतात, थकवा येतो, चक्कर येतात. तो तशा प्रकारचा जो मूल आहे तो जास्त खेळू शकत नाही, धावू शकत नाही, वारंवार थकवा येतो, चक्रा येतात, त्याला क्लिअर दिसत नाही आणि बऱ्याच वेळेस त्याच्या जीविताची सुद्धा गॅरंटी डॉक्टर देऊ शकत नाही. मग त्याचं ऑपरेशन करावं लागतो आणि या फोरॅमिन ओव्हेलला भरून त्याचा फोसा ओव्हिलिस करावा लागतो. परंतु क्रिटिकल ऑपरेशन आहे, सक्सेस रेट फार कमी असतात त्याच्यामध्ये. तर का तो रोग होतो, हार्टमध्ये छिद्र कुठून निर्माण होतो, का होतो, ते सुद्धा आता तुम्हाला कळालं असेल. हा सगळा नीटचा स्टडी आहे आणि डीपमध्ये घेतलेला मी हा टॉपिक आहे, कारण की मला असं वाटत होतं की कोणताही टॉपिक आपला शिल्लक नाही राहिला पाहिजे. तर मला वाटते या हार्टचा सगळा बारकाईनं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगून दिलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य सांगा. व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा. आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त मला विचारू शकता. नोट्स पाहिजे असतील, नोट्सद्वारे समजून पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि जे 5 प्रश्न मी तुम्हाला विचारले आहे ना, 5 क्वेश्चन्स विचारले आहे, त्यांची उत्तरंसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि मित्रांनो, लाईक्स आणि कमेंट्स आणि शेअर करणं विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.